नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. एक तक्रार माझ्या विरुद्ध झाली. भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता असलेला वकील ॲडव्होकेट राजेश दाभोळकर मुंबईतला आहे आणि त्यांनी एक तक्रार दाखल केली, की मी अ, चिथावणीखोर म्हणजे हेट स्पीच दिलेलं आहे, द्वेषपूर्ण विधानं केलेली आहेत आणि मी त्याच्यामुळे वकिली व्यवसायाचे मापदंड न पाळता गैरवर्तणूक केलेली आहे. कारण की मी अ, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्यानुसार न्यायालयाचा निर्णय सत्ता संघर्षाच्या संदर्भातला, महाराष्ट्रातल्या पक्षफुटीच्या संदर्भातला आणि त्याबद्दल राहुल नार्वेकरांनी विधानसभेत क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून चालवलेल्या केसमध्ये जो निर्णय दिला, त्याच्यामधल्या उणिवा मी दाखवण्याचा प्रयत्न केला. 38 मिनिटाचं मी भाषण वरळी डोम इथे केलं मुंबईमध्ये. तिथे प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आणि त्या शिवसेनेच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांसमोर मी हे सांगितलं, की सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. याच्याबद्दल आपण दखल घेतली पाहिजे. तर मग न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आपण काम कसं करणार? हा महत्त्वाचा विषय आहे. मग आता आपण या निर्णयाकडे येऊ, की बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी दखल घेण्यापूर्वी अ, या तक्रारदार राजेश यांनी मला नोटीस पाठवली. अत्यंत फुटकळ स्वरूपाची. कोणत्याही प्रकारचे काय म्हणतो आपण डिटेल्स न लिहिलेली. अशी एक नोटीस त्यांनी मला पाठवली. त्यामुळे मला वाटलं, की एवढ्या तद्दन आणि फुटकळ तक्रारीला आपण उत्तरच देऊ नये. परंतु माझ्यासोबतच्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं, आपण उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून मी त्याला उत्तर लिहिलं. जवळपास 4 ते 5 पानाचं उत्तर मी त्याला लिहिलं. मला असं वाटलं, की तो वाचेल आणि त्या व्यक्तीला कळेल, की आपण तक्रार विनाकारण केलेली आहे, याच्यामध्ये काही तथ्य नाही. त्यांनी मला नोटीसमध्ये असंही म्हटलं होतं, की तुम्ही मला माफी मागा. पण मी त्याच्यामध्ये पण लिहून पाठवलं, की माफी मागू शकत नाही मी. कारण की मी काही चुकीचं केलेलं नाही आणि चुकीचं केलेलं नसताना माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. आता हे सगळं त्याला समजेल असं मला वाटलं आणि त्यामुळे मग मी ती नोटीसला उत्तर दिल्यावर मी विसरून गेलो. परंतु काही दिवसांनी मला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे पत्र आलं, की त्यांनी तिथे तक्रार दाखल केली. आता तिथे तक्रार दाखल केल्यावर ती प्रिलिमिनरी इन्क्वायरी चालते. मग प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये याची दखलच घ्यायला नको असं मला वाटत होतं. कारण की ते माझ्याविरुद्ध तक्रार आहे म्हणून नाही, तर कायद्यात ते बसतच नाही यामुळे मला असं वाटत होतं. मग तिथे डॉक्टर उदय वाळुंजीकर हे ज्येष्ठ वकील आहेत. उच्च विद्याविभूषित आहेत, पी-एच-डी केला आहे त्यांनी आणि त्यांच्यापुढे केस असल्यामुळे मला आनंद झाला, की यांना तर नक्कीच हे कळेल, की या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही आणि त्यामुळे ते प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्याच लेव्हलवर ही तक्रार उडवून टाकतील, म्हणजे ही तक्रार बेदखल करतील. परंतु तसं झालं नाही आणि त्यांनी एक अ, हा असा आदेश दिला 21/2/2025 रोजी. हा निर्णय त्यांनी दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, आय एम ऑफ द व्ह्यू दॅट वेदर द रिस्पॉन्डंट मेड म्हणजे रिस्पॉन्डंट म्हणजे मी मेड अ bona fide submissions against the judiciary and other constitutional functionaries in question of fact, both parties should be given an opportunity to present evidence and undergo cross examination so that truth can be established. I refrain from making further comments at this stage and hold that the respondent has prima facie committed misconduct. म्हणजे मी प्रथमदर्शनी गैरवर्तणूक केली आहे असं त्यांनी गृहीत धरलं आणि अकॉर्डिंगली आय सबमिट माय रिपोर्ट. द कंप्लेंट इज रेफर्ड टू डिसिप्लिनरी कमिटी ऑफ 3 मेन. आता मला असं वाटते की हा खोडसाळपणा आहे. एका अधिकार पदावर बसल्यावर आपण आपल्याला वाटेल तसं इंटरप्रिटेशन करायचं आणि असे त्याला आपण काय म्हणतो सुमार आरोप असलेले, तद्दन आणि फुटकळ आरोप असलेले, ज्याच्यामध्ये गैरवर्तणुकीचा काही प्रश्नसुद्धा येत नाही, अशा केसमध्ये 3 मेंबर कमिटीकडे हे प्रकरण पाठवतो आपण, ते अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यामुळे मला वाईट वाटलं, दुःख झालं, की अशा पद्धतीने कामकाज चालत असेल तर ते चांगलं नाही. मी
खूप अपेक्षेने या सगळ्या प्रक्रियेकडे पाहत होतो. माझ्या बाजूने निकाल लागला म्हणजेच तो बरोबर आहे आणि माझ्या विरुद्ध लागला तर तो चुकीचा आहे, असं माझं मुळीच म्हणणं नाही. कोणीही माझ्या ऑफिसला यावं कधी पण, सगळे कागदपत्र बघावे. एक सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा कोणीही माणूस पण सांगेल, की याच्यामध्ये गैरवर्तणूक नावाचा प्रकारच नाही आणि तक्रारदारांनी तर मी हेट स्पीच केलं असं म्हटलेलं आहे. मला अत्यंत आश्चर्य वाटलं, धक्का बसला आणि मी या सगळ्या व्यवस्थेकडे, प्रक्रियेकडे बघत होतो. माझा खरं तर काही संबंध बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या कामकाजाशी त्यांच्याशी माझा काही संबंध नव्हता. त्यांना अधिकार असल्यामुळे त्यांच्याकडे माझं रजिस्ट्रेशन मी केलं 1999 मध्ये आणि वकिलीची सनद प्राप्त केली आणि तेव्हापासून मी वकिली करत होतो. मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे बार काउन्सिलशी माझा संबंध येण्याचा प्रश्नच नाही आणि मी तर फार पूर्वीपासून ठरवलं, की मला कोणत्याही निवडणुकीत उभं राहायचं नाही. मग एवढा असंबद्ध स्वरूपाचा प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा रिपोर्ट का देण्यात आला? हा प्रश्न मला विचारायचा आहे डॉक्टर उदय वाळुंजीकर यांना. मग ते म्हणतील, की 3 मेंबर कमिटीकडे जा, तिथे विचारा. प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे. प्रक्रिया माहीत आहे आम्हाला. ही 3 मेंबर कमिटीकडे गेलो, त्यांनी पण मला दोषी धरलं, माहिती आहे आम्हाला. त्याच्यानंतर अपील करा तुम्ही. पण हे मान्य आहे का आपल्या सगळ्यांना? हे पटते का आपल्या सगळ्यांना? की व्यवस्थेतल्या लोकांनी आपल्या अधिकाराचा वापर करून वाटेल तसा निर्णय द्यायचा, सुमार दर्जाचा निर्णय द्यायचा आणि मग सांगायचं आपल्यालाच की तुम्हाला अपीलची प्रक्रिया उपलब्ध आहे. आवश्यक त्या ठिकाणीच दर्जेदार कायद्याच्या कसोटीवर बसणारा निर्णय का द्यायचा नाही? आणि तो आपला हक्क नाही, की चांगला निर्णय आपल्याला मिळाला पाहिजे, योग्य आणि कायदेशीर निर्णय आपल्याला मिळाला पाहिजे. कोणीतरी त्यांच्या संकल्पना, कोणीतरी त्यांच्या मनातील द्वेष, कोणीतरी त्यांच्या मनातील आकस, कोणीतरी त्यांच्या मनातला एखाद्या राजकीय पक्षावरचं प्रेम किंवा एखाद्या धार्मिक संस्कृती रक्षक संघटनेवरचं प्रेम व्यक्त करताना जर दुसऱ्यांना दुश्मन समजत असतील, बदल्याच्या भावनेने कायद्याचा आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करत असतील, तर त्याच्यावर आक्षेप घेतले पाहिजे, असं मला 3 मेंबरच्या कमिटीचा निकाल पाहिल्यावर परत वाटायला लागलं. 3 मेंबर कमिटीकडे हे गेलं प्रकरण आणि मी तिथे वारंवार हे सांगितलं, की मी कोणतंही चुकीचं बोललेलो नाही. एखाद्या कोणत्याही माणसाने त्याला वाटेल तसा अर्थ काढून, त्याला त्रास झाला, त्याच्या भावना दुखावल्या, असं म्हणून जर तक्रार केली असेल, तर त्या तक्रारीमध्ये तथ्यच नाही, गैरवर्तणुकीचा हा प्रकारसुद्धा नाही. आता मग इथे प्रश्न येतो तो म्हणजे या निर्णयाचं विश्लेषण करताना माहिती घेण्याचा आणि ती माहिती खूप महत्त्वाची आहे, की प्रोफेशनल अँड अदर मिसकंडक्ट असं सेक्शन 35 मध्ये ॲडव्होकेट्स ॲक्टच्या म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये मला त्यांनी दोषी ठरवलं. मग आता हे प्रोफेशनल आणि अदर मिसकंडक्ट काय आहे? तर 3 गोष्टी महत्त्वाच्या येतात त्याच्यामध्ये, की पक्षकाराच्या केसबद्दल म्हणजे क्लायंट्सच्या केसबद्दल आपण दुर्लक्षितपणा करणं, निग्लिजन्स. त्यानंतर एखाद्या केसमध्ये, कायदेविषयक प्रक्रियेमध्ये फ्रॉड करणं आणि तिसरं आहे ते म्हणजे न्यायालयाचा अवमान करणं. आता माझ्या संदर्भात झालेल्या तक्रारीमध्ये हे तिन्ही एलिमेंट कंप्लीटली ॲब्सेंट आहेत. नाहीच हे घटक आणि तरी हा निर्णय दिला. कायद्यामध्ये मग हे व्यापकता का ठेवली जाते? एखाद्या संदर्भात व्याख्याच नसते तेव्हा त्याचा अर्थ कसा काढायचा? मला असं वाटते, की कायद्याचा उद्देश व्याख्या नसताना व्यापक असा असतो, की बेकायदेशीरपणा कोणीतरी करावा म्हणून ती व्यापकता नसते. तर बेकायदेशीरपणा करणारा एक जण सुद्धा सुटू नये, यासाठी ती व्यापकता वापरायची असते. मग तशी ती वापरण्यात आली नाही, असा माझा आरोप आहे. त्यानंतर प्रोफेशनल किंवा अदर मिसकंडक्ट याच्यामध्ये आणखी तो मिसकंडक्ट म्हणजे ती गैरवर्तणूक अशा स्वरूपाची असली पाहिजे, की त्याच्यामुळे न्यायालयाचं नेहमीचं कामकाज चालवण्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण होईल आणि म्हणून ॲक्ट दॅट हॅम्पर्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस असा शब्द वापरलेला आहे. मग माझ्या भाषणामुळे न्यायालयाच्या कामकाजामध्ये असा कोणता अडथळा निर्माण झाला, ही सांगण्याची जबाबदारी तक्रारदाराची नव्हती? गैरवर्तणूक नेमकी काय झालेली आहे, ही सांगण्याची जबाबदारी तक्रारदाराची नव्हती? मलाच वारंवार विचारण्यात येत होतं, की तुम्ही गैरवर्तणूक केली नाही हे सिद्ध करा. समोरचा माणूसच जर सिद्ध करू शकत नाही,
मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तरीसुद्धा दिली. अर्धन्यायिक जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते किंवा पूर्ण न्यायाची जबाबदारी आहे ते सूड घेण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी कायद्याचा वापर करू शकत नाही. हे इतके वर्ष आपण ऐकतो आहे. अनेक जजमेंटमधून हे सांगितलं जात आहे. पण ते प्रत्यक्ष होताना आपल्याला दिसते. सकारण निर्णय दिला पाहिजे. सकारण म्हणजे काय? विश्लेषण करून रिझनेबल ऑर्डर आणि रिझन्ड ऑर्डर दिली पाहिजे. पण प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या रिपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारे कारणं दिलेले नाही, की तुम्ही कशामुळे या निर्णयावर पोहोचले याचं कुठेही विश्लेषण नाही. मग आता एक राहतो अदर मिसकंडक्ट, इतर गैरवर्तणूक. अशा स्वरूपामध्ये काय गोष्टी येतात? असं जर आपण पाहिलं तर 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे क्रिमिनल बिहेवियर असलं पाहिजे. म्हणजे एखाद्याची जर गुन्हेगारी स्वरूपाची वागणूक असेल किंवा वकिली करत असताना एखादा संबंधित समांतर व्यवसाय कोणी करत असेल, तर त्या गोष्टी अदर मिसकंडक्टमध्ये बसतात. अदर मिसकंडक्टच्या संदर्भात असंही म्हटलं गेलेलं आहे, की इमिजिएटली आउट ऑफ द कोर्ट डोअर्स कोणीतरी तसा मिसकंडक्ट करत असेल, तर त्याला अदर मिसकंडक्टमध्ये घेण्यात येऊ शकते. मग माझ्या बाबतीत जी तक्रार झाली, त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं. म्हणजे मी भाषण केलं. त्या भाषणामध्ये मी ते कोण भगतसिंग कोश्यारी यांच्यावर आरोप केले. राहुल नार्वेकर यांचं कसं चुकलं हे सांगितलं आणि न्यायव्यवस्थेमध्ये अ, काही भ्रष्ट एलिमेंट आहेत, त्याचा विचार व्हायला पाहिजे असं मी म्हटलं. या 3 गोष्टी या माणसाला, तक्रारदाराला फार भावनिक दुखापत करणाऱ्या आहे असं वाटलं. या 3 गोष्टी म्हणजे द्वेषपूर्ण विधान आहे असं याला वाटलं आणि म्हणून मी मांडणी आपल्यासमोर करतोय, की आपण अभ्यासासाठी केस स्टडी म्हणून या विषयाची माहिती घेतली पाहिजे. आपल्या अभ्यासासाठी हा महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटते. मग 2-3 गोष्टी आणखी मी सांगतो आपल्याला, की यांनी त्या जजमेंटमध्ये जे म्हटलेलं आहे, त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे, की 3 गोष्टी खटकल्या असं त्यांनी म्हटलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये आणि त्या 3 गोष्टी ज्या आहेत, ए न्यायालयिक व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेली आहे. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु जी कायदेविरुद्ध प्रवृत्ती तयार होत आहे, यावर बोललं गेलं पाहिजे. असं मी म्हटलं, असं त्या व्हिडिओमध्ये आहे, त्या भाषणात मी म्हटलेलं आहे. मला लोकांसमोर हा विषय ठेवायचा आहे अभ्यासासाठी. लॉ कॉलेजच्या स्टुडंटसमोर हा विषय ठेवायचा आहे अभ्यासासाठी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वकिलांसमोर, की तुम्ही हे 3 वाक्य मी वाचतो, ते गैरवर्तणूक आहे का? तुम्ही ठरवा. मला याच्यानंतर सुद्धा काही शिक्षा झाली तरी चालेल. परंतु महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवावं, की गैरवर्तणूक आहे का? याला तुम्ही हेट स्पीच म्हणजे द्वेषपूर्ण विधानं म्हणू शकता का? दुसरं बी, राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा विश्वासघात कसा केला आहे, हे मी पुढे सांगणार आहे. असं एक वाक्य मी म्हटलं. हे त्यांनी नमूद केलेलं आहे. सी, या निर्णयामध्ये आणखी एक घटक आहे. तो म्हटलं तर अत्यंत महत्त्वाचा किंवा तसं फालतू माणूस. पण महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसला आहे, ते म्हणजे आपले राज्यपाल. आता मी हे वाक्य म्हटलेलंच आहे. या प्रत्येकासाठी माझ्याजवळ काहीतरी कारणं आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिलं की कशा पद्धतीने भगतसिंग कोश्यारी वागले. पुत्री बाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे। अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत लूज स्टेटमेंट त्यांनी केलं, की समर्थ न होते तो छत्रपती किसको पता चलता. आणि एक वाक्य त्यांनी महात्मा फुलेंबद्दलचं म्हटलं, की ये छोटे-छोटे बच्चे दोनों शादी करके क्या करते होंगे रात को सोचो. एका डोकं ठिकाणावर असलेल्या माणसाने अशा पद्धतीने बोलायचं असते. आणि मग यांनी महाराष्ट्रातली सत्ता उलथवून टाकण्यामध्ये जो सहभाग राज्यपालांनी घेतला, राज्यपालांनी न्यूट्रल राहायला पाहिजे. राज्यपालांनी मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार वागायला पाहिजे. हे आम्हाला कायद्यात हे आम्हाला लॉ कॉलेजमध्ये शिकू. हा माणूस वाटेल तसं वागलेला आणि मी हे म्हणत नाही, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेला त्यांच्या निर्णयामध्ये, की लोकशाही प्रक्रियेतून स्थापन झालेलं सरकार उलथवून टाकण्यामध्ये राज्यपाल पदावरील व्यक्तीने सहभाग घेणे दुःखद आहे. मग आता हे लोकांसमोर सोप्या शब्दात सांगितलं,
याचं यांना वाईट वाटलेलं आहे, याचा यांना राग आलेला आहे. इंग्रजीमध्ये असू द्या जजमेंट तुमच्याजवळ, पण मराठीत इतक्या सोप्या शब्दात महाराष्ट्राला का सांगितलं, याचा राग आल्यामुळे वचपा काढण्यासाठी मग या तक्रारदार राजेशला तुम्ही पाठवलं का? हा प्रश्न माझ्या समोर आहे. मग यांनी डी म्हटलेला आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे, याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन. आता या 4 वाक्यांमध्ये मला महाराष्ट्रातल्या कुणीही सांगावं, याच्यामध्ये द्वेषपूर्ण विधान काय आहे? याच्यामध्ये गैरवर्तणूक असणारं विधान काय आहे? सत्य सांगणं गैरवर्तणूक कधीच ठरत नाही. आणि त्यामुळे माझा या निर्णयावरच आक्षेप आहे आणि तो समजून घेतला पाहिजे सगळ्यांनी, एक अभ्यासाचा दृष्टिकोन म्हणून, असं मला वाटतं. मग आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पक्षकार आणि वकील असा संबंध असला पाहिजे, तरच ॲडव्होकेट्स ॲक्टच्या मिसकंडक्टनुसार तुम्ही तक्रार करू शकता, गैरवर्तणूक आहे म्हणून तक्रार करू शकता, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. की तक्रार करणारा आणि वकील याच्यामध्ये व्यावसायिक संबंध असला पाहिजे, म्हणजे तो पक्षकार आणि वकील असा संबंध असला पाहिजे. याच्यामध्ये तो तक्रारदार राजेश, जो भाजपचा कार्यकर्ता आहे, त्याला मी कधीही भेटलो नव्हतो, त्याच्याशी मी कधी फोनवर बोललो नाही, त्याची मी काही केस घेतली नाही, त्यांनी माझ्याकडे एखादी केस रेफरसुद्धा केली नाही, तो माझा पक्षकारसुद्धा नाही. कोणत्या नातेसंबंधामध्ये पक्षकार आणि वकील असं संबंध त्याच्याशी माझा आहे? मग बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला कार्यक्षेत्र तरी आहे का ही तक्रार दाखल करून घेऊन एंटरटेन करण्याचं? बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा वॉज नॉट हॅव्हिंग एनी ज्युरिडिक्शन, पण तरीसुद्धा त्यांनी त्या ज्युरिस्डिक्शन नसताना ही केस चालवली, असा सुद्धा माझा आरोप आहे. मी त्यांना हे सांगितलं तेव्हा, पण प्रतिज्ञापत्रावर लिहून घ्या, ज्युरिस्डिक्शन नाही आहे, तुम्ही ही केस चालवू शकत नाही. तरीसुद्धा पुढे पुढे रेटण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने एक शब्द वापरला की अशा फ्रिव्हिलस कंप्लेंट्स एंटरटेन करणं हे बार काउन्सिलचं काम नाही. फ्रिव्हिलस या शब्दाचा अर्थ आहे फालतू, जो मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीसाठी वापरला. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा वर्सेस राजीव नरेशचंद्र नरूला या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2025 मध्ये अत्यंत स्पष्ट केलं पुन्हा एकदा की ज्युरल रिलेशनशिप असली पाहिजे. तक्रारदारामध्ये आणि वकिलामध्ये ज्युरल रिलेशनशिप असली पाहिजे. जर ती ज्युरल रिलेशनशिप माझी तक्रारदार राजेश याच्यासोबत नाही, तर ही तक्रार ॲडव्होकेट्स ॲक्टनुसार एंटरटेन कशी करून घेण्यात आली, हा प्रश्न आहे. याचं उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर पारदर्शक पद्धतीने काम झालं पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी मला वारंवार सांगितलं की तुम्ही राजकीय मंचावर गेले, राजकीय मंचावर जाऊन तुम्ही बोलले, तुम्ही वकिलीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. म्हणजे राजकीय मंचावर आपण काहीतरी कायदा समजून सांगण्यासाठी गेलो असेल, तर मी राजकीय झालो का? हो, भारतीय संविधान हे राजकीय डॉक्युमेंट आहे. मी नागरिक आहे, म्हणजे माझा नागरिक म्हणून राजकीय जन्म झालेला आहे आणि राजकारण हे मला वर्ज्य नाही, कोणालाच वर्ज्य नाही. भारतीय नागरिक म्हणून मी राजकारणावर बोलू शकतो, पण मी तर तिथे वेगवेगळे न्यायनिर्णय समजून सांगण्यासाठी उभा होतो. सामान्य शिवसैनिकांना त्यांच्या अंडरस्टँडिंगसाठी सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं आणि राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली नाही, हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कुठेही कोणाचाही अपमान मी केला नाही. मग आता समजा मी राहुल नार्वेकर यांचा अपमान केला असेल, मग या तक्रारदार राजेश याला एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे? राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहे, ते माझ्यावर तिथे खटला चालू शकतात, विधानसभेमध्ये हक्कभंगाची कारवाई करू शकतात. कशासाठी प्यादा पुढे केला? तुम्ही करायची होती कारवाई. समजा मी न्यायालयाचा अपमान केला असेल, तर न्यायालय माझ्यावर अवमानाची कारवाई करू शकते. तिसराच व्यक्ती सांगू शकतो का काहीतरी? त्यांनी न्यायालयात जायचं होतं, तसं होतं तर बार काउन्सिल पुढे ही तक्रार करण्यात येऊ शकते का? त्यानंतर त्याचं म्हणणं आहे गव्हर्नर भगतसिंग कोश्यारी, जेव्हा मी वक्तव्य केलं तेव्हा ते गव्हर्नर पदावर नव्हते. त्यांचं महाराष्ट्रातले राजकीय पक्ष तोडातोडी करण्याचं काम करून निघून गेले होते. परंतु मी जर गव्हर्नर यांचा अपमान केला असेल, तर गव्हर्नर माझ्यावर अब्रू नुकसानीची किंवा डिफेमेशनची केस करू शकतात. राजेश कंप्लेनंट कोण आहे? त्याच्यामुळे कोणी काही करायचं आणि त्याच्यावर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी एंटरटेन ते करायचं, हा अत्यंत वाईट प्रकार आहे. आणि दुर्दैवानी सुदैवानी, म्हणजे दुर्दैवाने याच्यासाठी की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवावरच अनेकदा अशा चुकीच्या कारवाया
डिसिप्लिनरी ॲक्शन म्हणून करता असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले आहेत. आणि सुदैवाने याच्यासाठी की आता ते निर्णय महाराष्ट्राच्या समोर आहेत. आता हा निर्णय आपण जी चर्चा करतो आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी दिलेल्या निर्णयाबद्दल, त्यातल्या ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे यांना भेटून मला विचारायचं आहे, ॲडव्होकेट संग्राम देसाई यांना भेटून मला विचारायचं आहे, की तुम्ही कशा पद्धतीने निर्णय दिला? काय होतं तुमच्या डोक्यामध्ये? कोणत्या संकल्पना घेऊन आणि कोणते कायद्याचे अन्वयार्थ लावून तुम्ही हा निर्णय दिला? मला विचारण्याचा हक्क आहेच. आता अपील करणं ही प्रक्रिया आहे. मी अपील बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे केलेलं आहे. त्यांनी माझ्या निर्णयावर स्थगिती दिलेली आहे आणि मला पुन्हा वकिली करण्याची मुभा दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे. परंतु एक समजून घेतलं पाहिजे आपण, की एकदा कोणत्याही अर्धन्यायिक व्यवस्थापनाने किंवा न्यायालयाने निर्णय दिला, की तो निर्णय संपूर्ण लोकांच्या मालकीचा आहे. त्या निर्णयाची चिकित्सा करणं, विश्लेषण करणं, त्या निर्णयाबद्दल अभ्यासू पद्धतीने बोलणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून एक केस स्टडी म्हणून एज्युकेशनल आस्पेक्टने तुम्ही ही केस समजून घ्या, असं माझं म्हणणं आहे. मग आता जेव्हा राजकीय मंचावर मी गेलो असा आरोप त्यांनी केला आणि त्याच्यामुळे त्याचं म्हणणं आहे की ते विद्वेषपूर्ण वगैरे आहे. मग मी तिथे ॲफिडेव्हिटवर यादी दिली. अनेक राजकीय लोकांची नावं घेऊन सांगितलं, जसं की अरुण जेटली, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते, आता ते नाहीत. रविशंकर प्रसाद, पी चिदंबरम काँग्रेसचे, कपिल सिब्बल काँग्रेसचे आणि आता दुसऱ्या एका पक्षाचे, सलमान खुर्शीद, अभिषेक मनु सिंघवी, हे सगळेजणं वकील आहेत, वकिली करतात आणि ते खासदारसुद्धा आहेत. मंत्री असताना ते वकिली करत नाहीत, करू शकत नाहीत कायद्याने. पण इतर वेळेस ते राजकीय मंचावर सुद्धा जातात, भाषणंसुद्धा करतात आणि कोर्टामध्ये केसेससुद्धा चालवतात. मग त्याला तुम्ही मिसकंडक्ट म्हणणार आहे? मी वकिली करताना राजकारण करणाऱ्या जवळपास 53 जणांची यादी दिली. यापूर्वीसुद्धा महात्मा गांधी वकिली करायचे, राजकारण करायचे. जवाहरलाल नेहरू वकिली करायचे, राजकारण करायचे. सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांचा पुतळा यांनी उभारलेला आहे खूप मोठा, ते सुद्धा वकिली करायचे आणि राजकारणसुद्धा करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकिली करायचे आणि राजकारणसुद्धा करायचे. बॅरिस्टर जिना वकिली करायचे आणि राजकारण करायचे. आत्ताच्या काळातील सुद्धा 53 खासदारांची यादी मी यांना दिली, की जे वकील आहेत आणि वकिली करतात आणि ते राजकारणात सुद्धा आहेत. मग आपण त्याला काय मिसकंडक्ट म्हणणार? काहीतरी आपण त्याला तारतम्य असलं पाहिजे. निर्णय घेताना आणि काहीतरी विश्लेषण करताना हे समजून घेतलं पाहिजे. न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे असं समजा मी म्हटलं किंवा तशा स्वरूपाचं एखादं काहीतरी वाक्य म्हटलं, तर ते मी एकटाच म्हणतोय का? अनेक न्यायव्यवस्थेतल्या उच्च पदावरील व्यक्तींनी हे म्हटलेलं आहे. म्हणजे 2018 मध्ये 4 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रेस कॉन्फरन्स सर्वोच्च न्यायालयाच्या लॉनवर घेतली आणि सांगितलं की इथे भ्रष्टाचार आहे, अपॉइंटमेंटमध्ये भ्रष्टाचार आहे, इथे काम करू शकत नाही आम्ही, अशी द्विधा मनस्थिती त्यांनी व्यक्त केली. मग त्यांच्यावर काय तुम्ही मिसकंडक्ट लावणार? वास्तव सांगायचंच नाही का कोणी? वास्तव सांगितलं की लगेच न्यायव्यवस्थेचा अपमान. ज्या व्यवस्थेवर आपलं प्रेम असते, ज्या लोकशाही यंत्रणेवर माझं प्रेम आहे, त्याच्यामधल्या उणिवा सांगणं, त्रुटी सांगणं म्हणजे चांगुलपणा आणखी जास्त जपण्यासाठीचे प्रयत्न आहे, ते समजून घ्या. उणिवाच काढल्या नाही, चुकाच काढल्या नाही तर आपण सुधारणार आहे का? आपली व्यवस्था सुधारणार आहे का? राजेश दाभोळकर या तक्रारदारांनी कोणतं एक काम केलेलं आहे सांगा बरं तुम्ही मला. अभ्यासपूर्ण पद्धतीने न्यायव्यवस्थेमधल्या त्रुटी कधी काढलेल्या आहेत का? हे जे निर्णय दिलेले आहेत या ते तिघं चौघं जण यांनी सांगावं कधीतरी न्यायव्यवस्थेतल्या त्रुटी काढून व्यवस्थापनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी स्वतःहून काहीतरी केलेलं आहे का? कोणीतरी कोणत्या तरी पदावर गेल्यावर त्यांना करावं लागत असेल, एखाद्या कमिटीमध्ये घुसण्यासाठी काही करावं लागत असेल, ती गोष्ट वेगळी. परंतु स्वतःहून काम करणं, मन लावून तळमळीने काम करणं, मी तळमळीने काम करतो भारतीय संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी. आणि म्हणून मला असं वाटते की न्यायव्यवस्था, त्याच्यावर लोकांचा कायम विश्वास राहणं, यासाठी सातत्याने अनेकांनी काम केलं पाहिजे. न्यायव्यवस्थातील नेमणुका यांचं राजकीयकरण, पॉलिटिसायझेशन झालेलं आहे, असे सुद्धा आरोप अनेकांनी केले. 7 सप्टेंबरला दीपक गुप्ता जेव्हा चीफ जस्टिस व्हायचे होते मला वाटते, तेव्हा त्यांनी सांगितलं की न्यायव्यवस्थेचं टीकात्मक परीक्षण झालं पाहिजे, आलोचना झाली पाहिजे, तरच ती सुधारेल असं त्यांनी सांगितलं. मग जस्टिस CT रविकुमार यांनी त्यांच्या फेअरवेल कार्यक्रमामध्ये
हे स्पष्ट केलं की रचनात्मक टीकेतूनच कायद्याचा विकास होईल. लोकांसाठी महत्त्वाचा निर्णय असेल तर त्यावर लोकांमध्ये चर्चा झाली पाहिजे. आणि माझ्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबद्दल, पक्षफुटीबद्दल, 10th शेड्यूलबद्दल जो निर्णय दिला, तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे, की पक्षांतर बंदी कायदा या भारतामध्ये अस्तित्वात असणार की नाही? अस्तित्वात असूनही त्याचं नामशेषीकरण सुरू आहे का? त्याचं डिलीट करणं सुरू आहे का? याबद्दलचा तो निर्णय महत्त्वाचा आहे. आणि मग राहुल नार्वेकरांकडे प्रकरण पाठवलं, की 10व्या परिशिष्टानुसार अपात्रता, पात्रता तुम्ही ठरवली पाहिजे. म्हणून तुम्ही हा निर्णय घ्या. तर त्यांनी ज्या बदमाशा याच्यामध्ये केल्या, क्रिमिनल मिस्चिफ याच्यामध्ये केल्या, त्या संदर्भात जर मी समजून सांगितलं असेल आणि ते सांगताना जर मी म्हटलं असेल, तर माझा त्या प्रवृत्तीला विरोध आहे समजून घ्या. व्यक्ती तिथे आहेत, त्या व्यक्तींची नावं आहेत ते समजण्यासाठी. पण प्रवृत्ती वाईट असतील तर त्याबद्दल बोललं पाहिजे. आणि म्हणून मी जर काही सांगितलं असेल राहुल नार्वेकर यांच्याबद्दल, तर त्यांनी चुकीच्या प्रवृत्तीतून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अन्वयार्थ काढला, जो चुकीचा आहे असं माझं म्हणणं आहे. आताही माझं तेच म्हणणं आहे, चुकीचं आहे. बदमाशी करण्यात आलेली आहे. राहुल नार्वेकर हॅज प्लेड फ्रॉड ऑन द कॉन्स्टिट्यूशन असं माझं स्पष्ट मत असेल तर ते मी सांगितलं. आता ते सांगितलं असेल तर त्याच्यामध्ये लोकांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी ते सांगितलं, की कायदा समजून घ्या. कायद्याची अंमलबजावणी चुकीची होत असेल तर आपल्या न्यायव्यवस्थेचं हे काय म्हणतो आपण क्षुल्लकीकरण सुरू आहे. लॉ मिनिस्टर होते किरण रिजिजू हे. त्यांनी काय म्हटलं, की न्यायव्यवस्था ऑपेक झालेली आहे, म्हणजे अपारदर्शक झालेली आहे. कॉलेजियमच्या सिस्टीमवर त्यांनी टीका केली आणि त्यांनी सांगितलं, की ही न्यायव्यवस्था बेजबाबदारपणे वागायला लागलेली आहे. त्यांच्यावर एक केस पण झाली, पण ती डिफेमेशनची केस, कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस कोर्टाने डिसमिस केली. म्हणजे लॉ मिनिस्टर असलेल्या माणसांनी तर थेट न्यायव्यवस्थेवर आरोप केले. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे, की आपण समजून जोपर्यंत घेणार नाही, तोपर्यंत हे मुद्दे जे आहेत ते आपले अनॲड्रेस राहतील. शेवटी मला हे सांगायचं आहे, की पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याची जबाबदारी आणि देण्याची जबाबदारी ही न्यायव्यवस्थेतल्या प्रत्येकावर आहे. न्यायव्यवस्था आपली सगळ्यांची आहे. न्यायाधीश आपले सगळ्यांचे आहेत. वकील हे न्याय मिळण्यासाठी मदत करणारे घटक आहेत. पण न्यायव्यवस्थेवर मालकी लोकांची आहे. न्यायालय लोकांसाठी आहे. न्याय मिळण्याचं केंद्र आहे ते सामान्य नागरिकांसाठी. त्याच्यावर कोणी मालकी हक्क गाजवायचा नाही. जे घटक पगार घेऊन काम करतात त्यांनी काम करायचं. जे लोक पैसे घेऊन मदत करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी त्यांचं काम करावं. परंतु न्याय जर चुकला असेल आणि अन्यायाच्या स्वरूपात न्याय देण्यात येत असेल तर तो अन्याय मांडण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आपण या प्रकरणाचा शैक्षणिक दृष्टीने अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. एज्युकेशनल आस्पेक्टनी या निर्णयाची चिकित्सा झाली पाहिजे आणि पुढे सुद्धा होत राहिली पाहिजे. मला यातील कोणत्याच व्यक्तीविरुद्ध मला काही म्हणायचं नाही. पण त्या प्रवृत्ती आपल्या समोर येण्यासाठी ही सगळी मांडणी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाईट प्रवृत्तीच्या विरोधात निर्भयतेने बोलण्यामधूनच आपण कायदेशीरता आणि संविधानिक नैतिकता आणू शकतो, हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे.